चैत्र पौर्णिमा साधारणतः एप्रिल महिन्यात येते. सिंहली मान्यतेनुसार संबोधी प्राप्तीनंतर 5व्या वर्षी भगवान बुद्धाच्या द्वितीय लंका भेटीच्या स्मरणार्थ ही पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते. सिंहली ग्रंथ, दीपवंश व महावंशच्या अनुश्रुतीनुसार तेथील परंपरा मानते की बुद्ध हे श्रीलंकेला गेले होते, मात्र याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. महोदर आणि चुलोदर या दोन नागवंशीय राजांचा चुलता आणि पुतण्या रत्नजडित सिंहासनावरून होऊ घातलेला वाद मिटविण्याच्या दृष्टीने ही भेट होती. या कलहातून निर्माण होणारे दुःख नुकसान निवारण करावे. रणमैदाने जवळच्या जागेत वास्तव्य करून भगवंताने राजाचा धम्मोपदेश दिला, त्यामुळे दोघांत समेट घडून आला. असे सांगतात की उपदेश श्रवण केल्यानंतर वादग्रस्त रत्नजडित सिंहासन त्यांनी भगवान बुद्धाला देऊ केले. कल्याणीचा नागराजा मणी अख्खिका, जो युद्धात भाग घेण्यास आला होता, भगवंताजवळ आला आणि म्हणाला, भगवान, आपण आपल्या अपार करुणेचा वर्षाव आम्हावर केलात. आपण जर येथे आला नसता तर आमची राखरांगोळी झाली असती. भगवंतांनी अशीच करुणा माझ्यावर दाखवावी आणि माझ्या राज्याला भेट द्यावी. भगवान बुद्धाने त्याचे निमंत्रण स्वीकारले. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर भगवान जेतवनाराम येथे परतले. महावंश. आजच्या या अव्यवस्थित, युद्धग्रस्त, अशांत जगात येथे सर्व देश युद्ध साहित्याचे अमाप भंडार गोळा करीत आहेत. महासंहारक अण्वस्त्रे, जे कोणत्याही क्षणी वापरल्या जाऊ शकतात, अशा अस्त्रांच्या भीतीमुळे लोक एक दुसऱ्याला भिवून जगत आहेत. अशा वेळी बुद्धाच्या धम्माची अत्यंत गरज आहे. या जगात साऱ्यांना बंधुभावाने जगण्याकरिता शांततेच्या, उदारतेच्या, करुणेच्या संदेशाची अत्यंतिक गरज आहे. महाभयंकर विनाशकारी अस्त्र शस्त्राच्या युगात देखील शांतता मिळविले करुणा मैत्रीचे तरंग निर्माण करणे शक्य आहे.